विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे। तर हिटमॅन रोहित शर्मानंतर विराट कोहलीकडून सुद्धा निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे। कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं असं विराट कोहलीनं म्हटलंय। निर्णय घेण्याची हीच खरी वेळ असं चेस मास्टर विराट कोहलीनं म्हटलंय। खरं तर हिटमॅन रोहित शर्मा याने सुद्धा निवृत्ती जाहीर केली। त्यानंतर इंग्लंडच्या दौऱ्याच्या पूर्वीच विराट कोहलीच्या निवृत्तीसंदर्भात तर्कवितर्क होते, चर्चा होती। मात्र त्या संदर्भात सुद्धा आता स्पष्टता आलेली आहे। भारताचा चेस मास्टर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज अशी ओळख असलेला विराट कोहली याने सुद्धा आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली। विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत। श्रेयस, आपण पाहतोय खरं तर हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि त्यानंतर लागलीच आता विराट कोहलीने सुद्धा निवृत्तीची घोषणा केली। काय अपडेट? म्हणतात ना की एका लेजंडने रिटायरमेंट घेतलं, दुसऱ्या लेजंडचं नाव यावं आणि ते सगळ्यात मोठं वाईट आता प्रत्येक टेस्ट मॅच पाहणाऱ्या प्रत्येक फॅनला झालेलं आहे। विराट कोहलीनी हा सगळ्यात मोठी अनाउन्समेंट ही केली आहे। बरं, आपण एक पाहिलं पाहिजे कारण की खरं तर 100 टेस्ट मॅचवरून जास्त हा व्यक्ती खेळलाय। 14 वर्षांचं सगळ्यात मोठं करिअर या व्यक्तीचं आणि त्या व्यक्तीने खरं तर रिटायरमेंट घेतल्यानंतर खूप मोठी गोष्ट ही इंडियन फॅन्सना भारतीय क्रिकेटला झाली आहे। एकंदर पाहिलं गेलं तर काल रोहित शर्मानी पण जेव्हा 2 दिवसापूर्वी रिटायरमेंट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता नवीन पिढीकडे खरं तर बॅटन देण्याची वेळ आली आहे। जो खरं तर आपला ठेवा असतो तो देण्याची वेळ आली आहे। मात्र विराट कोहलीचं रिटायरमेंट हे कुठे ना कुठे आश्चर्यजनक वाटतंय आणि त्या सगळ्यांना वाटतंय कारण विराट कोहलीला टेस्ट मॅचमध्ये अजून अनेक गोष्टी करायच्या होत्या। ह्याचं नमूद विराट कोहलींनी अनेक टेस्ट मॅचच्या त्याच्या इंटरव्ह्यूजमध्ये केलेलं आहे। एकंदर पाहिलं गेलं तर आता ही दोघंही म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघंही वन डेवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे। म्हणजे त्यांचं लक्ष वन डे वर्ल्ड कपवर आहे, त्यासाठी आहे का आता त्याकडे लक्ष लागलंय। मात्र शुभमन गिल खऱ्या अर्थानं आता कॅप्टन झाल्यानंतर आता कुठल्या सिनियरच्या अंडर शुभमन गिल कॅप्टनशिप करणार आणि तो ट्रेन होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न इंडियन क्रिकेट समोर आता उभा आहे, भारतीय क्रिकेट संघासोबत उभा आहे। एकंदर पाहायला गेलं विराट कोहलीचे रन्स आपण सांगणार तर सगळ्यात मोठा टेस्ट बॅट्समॅन इन द वर्ल्ड मध्ये खरं त्याचं नाव येतं। विराट कोहलीच्या एंट्रीपासून पदार्पणापासूनच खऱ्या अर्थानं 1 वर्ष झाल्यापासून त्याचं रँकिंग हे पहिल्या 5 मध्ये होतं आणि ते कधीही आजपर्यंत 5च्या खाली उतरलं नव्हतं। म्हणजे एकंदर पाहायला गेलं तर भारताचा सगळ्यात आत्ताचा कडीचा सगळ्यात मोठा टेस्ट प्लेअरचं रिटायरमेंट आणि हे आश्चर्य सगळ्यांनाच वाटतंय। 9,000-10,000 पेक्षा जास्त रन्स, अनेक सेंचुरीज, अनेक 50 सेंचुरीज, अनेक मोठमोठ्या इनिंग्स म्हणजे वेस्ट इंडिज असो, इंग्लंड असो, ऑस्ट्रेलियासोबतच्या सिरीज आपण बघितल्या तर विराट कोहलीने ते सगळे सिरीज गाजवल्या, आपल्या एकाच्या बलबुत्यावर बाजवला असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि ती रिटायरमेंट देताना आता सगळ्यात मोठं दुःख हे प्रत्येक क्रिकेट फॅनला होताना दिसतंय। विराट कोहली आता वन डे खेळणार आहे। आपण बघितलं तर विराट कोहली आणि रोहित शर्माची मैत्री किंवा त्यांचं रिटायरमेंट हे अगदी पाठोपाठ आलंय। म्हणजे विराट कोहलीने T20 वर्ल्ड कप नंतर आपल्या इंटरव्ह्यूमध्ये अनाऊन्स केलं की मी आता T20 खेळणार नाही। त्याच दिवशी रोहित शर्माने अनाऊन्स केलं, रोहित शर्माने आता टेस्ट मॅच मी खेळणार नाही सांगितलं। त्याच्यानंतर 2 दिवसांनी खऱ्या अर्थानं तर ही अनाऊन्समेंट झाली। म्हणजे कुठे ना कुठे द लेजंड्स आर रिटायरिंग टुगेदर असं म्हणावं लागेल। आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर आता मोठं चिन्ह हेच आहे की पुढच्या पिढीला जेव्हा त्यांनी बॅटन पास केलं आता ती बॅटन कुठपर्यंत पोहोचते। कारण इंग्लंडची सिरीज आहे ती खरं तर निर्णायक होती। कारण आपल्याला मानावं लागेल इंग्लंडची सिरीज आपण जी हारलो ते कुठे ना कुठे हे खरं तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आपल्या टेस्ट मॅचवर आणि त्या पेशन्सच्या गेमवर आपला होता। रोहित शर्माने सरळ म्हटलं तो पेशन्स कदाचित माझ्यामध्ये नाही म्हणून मी खेळलो नाहीये, मला कधी रिटायर व्हायचं हे मला मी ठरवलेलं आहे। तो रिटायर झाला पण कोहलीचं रिटायरमेंट कुठे ना कुठे अनेक अर्थी आश्चर्य देऊन जातो। नक्कीच श्रेयस, खरं तर युवा पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी मागच्या एका दशकापासून हिटमॅन रोहित आणि चेस मास्टर विराट कोहलीने भारताचं क्रिकेट गाजवलं। त्यामुळे आगामी काळात किती फटका बसतोय पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।